समितीनं म्हणजे नारायण राणे साहेबांच्या समिती स्थापन केली होती, समितीने केलं, त्याच्यामध्ये ज्या गडबडी झाल्या त्याच्यामध्ये जी गडबड झाली ती सगळी याच्यामध्ये पुसून काढली। जाट समाजाच्या बाबतीमध्ये इथं उल्लेख झाला, जाटांचं ओबीसीतलं आरक्षण रिजेक्ट करताना सुप्रीम कोर्टाने काय म्हणलंय त्याचे सुद्धा माझ्याकडे या ठिकाणी पुरावे आहेत। जाटांच्या बाबतीमध्ये हरियाणातलं त्यांनी असं म्हणलं सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस रिजेक्ट केलं, एक आरक्षण द्यायचं ती जात खरोखरच मागास आहे का हे सिद्ध करावे, दोन त्या जातीला प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व नाही हे सिद्ध करावे, तीन आरक्षणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेला धोका निर्माण होणार नाही हे स्पष्ट करावे। माझं मत असं आहे की आता ही एक निश्चित मराठा समाजाची, मराठा बहुल हे राज्य असल्यामुळे मराठा समाजाचीच मागणी असं नाही आरक्षण वाढवणं, शेजारी पटेल मागतायत, जाट मागतायत, कोणते ते गुर्जर मागतायत। माझं म्हणणं असं आहे की हे जे आत्ताचं बिल आहे हे बिल देशाला मार्गदर्शक भविष्यामध्ये ठरेल अशा पद्धतीचं बिल आहे। आणि बाकीच्या देशामधल्या सुद्धा इतरांनी डिमांड केल्यावर आणि कोणताही ओबीसी, मला असं वाटतं पूर्वी ओबीसी ठीक आहे मंडल आयोग येऊस्तर ओबीसी जागा नव्हता हे पण मान्य करतो, त्यांना आरक्षण मिळायला 92 साल उजाडलेलं आहे, आम्ही त्याच्याबद्दल म्हणत। आता 92 पासून मराठा समाजाने आतापर्यंत वाट पाहिलेली, आता पूर्वीसारखं केंद्राची सूची आली कोणते कोणते मागास जाती आहेत आणि द्या इकडं यादी आणि त्याला कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही असं होणार नाही। केंद्राच्या सूचीमध्ये जाताना ओबीसीनी 100% ऑब्जेक्शन घ्यावं किंवा यांना राजकीय आरक्षण नको तर आम्ही नाही, त्यांच्या मधला वाटा आम्हाला नको, परंतु हे कोर्टामध्ये तज्ञ आणि साळवे साहेबांनी कबूल केलेलं आहे की आम्ही तिथं हजर राहून सर्व पक्षांनी। मी आता प्रतिक्रिया घेतो सचिन सावंतजी, त्यानंतर मग हरी नक्की। पहिली गोष्ट अशी की जस साहेबांचं मी ऐकत होतो शेड्यूल 9च्या संदर्भात त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते थोडंसं प्रमाणामध्ये मला असं वाटतं की ते करेक्ट करण्याची आवश्यकता आहे। याचं कारण आहे शेड्यूल 9 मध्ये बऱ्याच अंशानं इम्युनिटी मिळते, असं नाही की त्याला चॅलेंज होत नाही, परंतु बेसिक लेवलला ज्या तऱ्हेनं त्याच्या बेसिक कायदेशीर अडचणी आहेत त्याच्यावरती चर्चा होत नाही। ते केवळ काही सेक्शन जे आहेत कॉन्स्टिट्यूशनचे त्याच्यामध्ये राईट बेस सेक्शन्स आहेत त्याच्याशा बरोबर त्याची तुलना होते, त्यामुळे बऱ्याच अंशानं ती मिळते। एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षावरती लोकांचा राष्ट्रीय स्तरावरती विश्वास उडालेला आहे आणि ही पार्श्वभूमी याच्यासाठी आहे की आताच गुजर आंदोलनाच्या, पटेल आंदोलनाच्या संदर्भामध्ये म्हटलं तर आता गुजरातमध्ये 50% वरती आम्हाला जाता येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, म्हणजे तिथे मुख्यमंत्र्यांनी तो स्टँडच घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही देऊ शकत नाही। आता हिते म्हणतायत की देऊ शकतात, ठीक आहे हरकत नाही, आमचं काय म्हणणं नाही, म्हणणं हेच आहे की आम्ही जो ऑर्डिनन्स आणला, तुम्ही लक्षात 2 सरकारमधला फरक काय तर 6 महिने का होईना आमच्या सरकारमध्ये लोकांना त्याचा लाभ मिळाला। 4 वर्ष यांच्या एकाही व्यक्तीला ऐका ना माझा, ऐका ना साहेब, ऐका ना, अजून तुमचा कायदा राष्ट्रपतीकडे जायचा आहे, ऐका हो प्रोटेक्ट केला साहेब, ऐका ना, प्रोटेक्ट केला एवढं सांग, नाही प्रोटेक्टचा विषय नाही, प्रश्न ऑर्डिनन्स मधले सुद्धा ऐका नाही मला बोलू दे, म्हणून तर बोललो हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे, कारण काय होतं तिकडे तुमच्याकडे बहुमत असल्यानंतर आवाजानं ते दाबून टाकता। प्रश्न असा आहे की तुम्ही एक लक्षात घ्या, ऑर्डिनन्स आणि हा कायदा, आताचा कायदा यामध्ये फरक काय? जो ऑर्डिनन्स 2014ला आम्ही जुलै महिन्यामध्ये आणला होता त्याच्यामध्ये आम्ही कॅटेगरी वेगळी केली होती, त्याला म्हणत होतो आम्ही एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड क्लास, ती आम्ही कॅटेगरी तयार केली, त्याच्यामध्ये 16% आरक्षण दिलं। आता त्यानंतर ह्या सरकारनं काय केलं की त्याला हे टिकणार नाही वगैरे वगैरे निगेटिव्ह गोष्टी केल्या, त्याच्यानंतर ते न्यायालयामध्ये ज्या वेळेला यांचं सरकार बदललं, जेव्हा चॅलेंज करण्याची वेळ आली त्यावेळेला यांनी वकील देखील पाठवला नाही, यांच्याकडे मुभा होती, लक्षात घ्या यांच्याकडे मुभा होती की आम्ही नवीन सरकार आलेलो आहोत आणि नवीन सरकारला आम्हाला वेळ पाहिजे अभ्यासाला, परंतु ती त्यांनी घेतली नाही, त्यामुळे त्या संदर्भामध्ये ते टिकलं नाही। नंतर तुम्ही जे विधेयक आणलं, विधेयकामध्ये आणि आरक्षणाचा आमचा जो ऑर्डिनन्स होता त्याच्यामध्ये काय फरक आहे? काही नाही, सेम ऑर्डिनन्स त्यांनी विधेयकामध्ये बदलला आणि त्याला ESBC ऍक्ट दिलेलं नाव, एज्युकेशनली अँड सोशल बॅकवर्ड क्लास। 3 वर्ष याच्यावरती चर्चा चालली, तुम्ही लक्षात घ्या, 3 वर्षामध्ये विनोद पाटीलजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये नेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की लवकरात लवकर याची सुनवाई करा। हायकोर्ट लवकरात लवकर सुनवाईच्या मागे होतं, सातत्यानं चीफ जस्टिस सांगत होते की लवकर आणा। 18 महिन्यांनी शपथपत्र दाखल केलं नाही, शपथपत्र 2850 दाखल केलं, त्याच्यामध्ये मागासवर्गीय आयोग हा शब्द नाही,
अचानकपणे 2 वर्षानंतर तुम्हाला मागासवर्गीय आयोग आठवला, तुम्ही न्यायालयाला सांगितलं आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे जाणार आहे 2 वर्षानंतर, 18 महिने शपथपत्र दिल्यानंतर नव्हे. त्यानंतर त्यांनी मागासवर्गीय आयोगाकडे नेला आणि आता त्या आयोगाच्या धर्तीवरती हा ऍक्ट आणलाय. आता हा ऍक्ट आणण्याचं कारण काय? त्याचं कारण आता लोकांसमोर आलं पाहिजे. पहिली गोष्ट अशी की पुन्हा आयडियली हा मागासवर्गीय आयोगाचा जो काही निष्कर्ष आहे तो तुमच्या अगोदरच्या कायद्याला पूरक आहे म्हणून सपोर्टिव्ह डॉक्युमेंट म्हणून तुम्ही देऊ शकला होता. हा तुमच्याकडे ऑप्शन होता, परंतु तुम्ही परत त्या स्टे असलेल्या कायद्यावरती चर्चा केली असती म्हणून नवीन कायदा आणायचं तुम्ही केलं. मग केलं काय फरक केलात तर एज्युकेशनली आम्ही जो ESBC म्हटलं होतं, एज्युकेशनली आणि सोशल बॅकवर्ड क्लास, ह्यांनी नॉमेनक्लेचर बदललं, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास केलं. तशीच कॅटेगरी नाव बदललं, ESBCचं ACBC केलं आणि 16% आरक्षण दिलं. ह्या कायद्यामध्ये आणि ऑर्डिनन्समध्ये एकाही शब्दाचा फरक नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. आता आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला आता काय मिळालं, ऍडिशनल काय मिळालं, मागासवर्गीय आयोगाचा तुम्हाला रिपोर्ट मिळाला आणि तुमचं म्हणणं आहे की याचा फायदा आम्हाला होईल. निश्चितपणे आम्हाला काय हरकत नाही त्याच्यामध्ये, तुम्ही करा, पुढे जा. हाच जर तुम्ही मागासवर्गीय आयोगाचा जर तुम्ही त्या ठिकाणी 2015चा कायदा आणताना त्यावेळेला तुम्ही मागासवर्गीय आयोगाचा गठन केलं असतं. तुमचं म्हणणं सचिन म्हणणं काय, आक्षेप कोणत्या आमचा आक्षेप याच्यासाठी नाही, त्यावेळेला 40 लोकांचे प्राण वाचले. आता आमचं म्हणणं आहे, आता आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टी त्या 2015चा कायदा आणला, आम्ही स्वागत केलं, एकमताने मंजूर झाला. आताही आम्ही एकमताने मंजूर करतो आहोत. जबाबदारी तुमची न्यायालयामध्ये आहे ती तुमची आहे, तुम्ही टिकवा. ठीक आहे, तेवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, मला नरकेंकडे जाण्यापूर्वी ब्रेक घ्यावा लागेल कारण मी सगळा वेळ आता सचिन सावंतांना दिला. मी नरकेंकडे जाईल आणि त्यानंतर आपण बाकीच्या मुद्द्यांकडे जाऊ. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा ABP माझा. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. Sparks to your life. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. सुरू करतो सर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय ABP माझावर मराठा आरक्षणाबद्दलची मॅरेथॉन चर्चा. सकाळी 12 वाजल्या दुपारी 12 वाजल्यापासून आपण बघताय आणि चर्चेच्या आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. ब्रेक पूर्वी हे 16% आरक्षण आपण डिफेंड कसं करणार आहोत याबद्दल सुरेश धस यांनी नीट मांडणी केलेली आहे. त्याच्यात त्यांनी कलमाचा सुद्धा संदर्भ दिलेला आहे जो राज्य शासनाच्या अखत्यारीतला आहे. त्यासाठी 9th शेड्यूल हा शब्द तामिळनाडूच्या आरक्षणाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी ऐकला असेल, त्याची गरज नाही हे आपल्याला त्यांनी विषद केलेलं आहे. त्याबद्दल हरी नरके यांना काही मुद्दा आहे ते तो मांडतो. धस साहेब, आपण हा जो खुलासा केला त्याच्याबद्दल धन्यवाद की 52%ला धक्का न लावता. पण ते झालं शैक्षणिक आणि नोकरीतल्या आरक्षणाबद्दल. राजकीय आरक्षण जे आहे ते मराठा संघटनांनी मागितलेलं नाही किंवा शासनाच्या समोर नाही, हे सगळं मान्य करून सुद्धा या कायद्यामध्ये राजकीय आरक्षण 27% आणि राज्यातलं SCचं आणि STचं 20%, याचा अर्थ 47%. या कायद्यामध्ये 47ला हात लावणार नाही असं कुठेही नाही. टाकून घेऊ एक आणि दुसरं ऑर्डिनन्स काढू. दुसरं काय अडचण नाही. दुसरा मुद्दा त्याच्यामधला असा आहे की मी थोडंसं वातावरण गरम झालं होतं म्हणून सांगतो की हे आपण मान्य करायला हवं की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दृष्टिकोनामुळे BD देशमुख कमिटी नेमली गेली आणि ओबीसीना 10% आरक्षण मिळालं. हे आपण मान्य करायला हवं की शरद पवार साहेबांनी 23 एप्रिल 94ला मंडल आयोग लागू केला. जरी ओबीसी संघटना त्याच्यासाठी आग्रही होत्या, छगन भुजबळांसारखे नेते आणि बाकीची मंडळी आग्रही होती, तरी लागू केलं पवार साहेबांनी. बरोबर. मला आनंद आज याचा आहे, याचा अर्थ लढाया संपल्या तसं नाही, लढाया असतील, पण आनंद याचा आहे की महाराष्ट्रामध्ये 3 कर्तबगार नेते झाले जे पंतप्रधान पदासाठी पात्र होते, पण चव्हाण साहेबांना ती संधी मिळाली नाही, प्रमोद महाजनांना ती संधी मिळाली नाही. मला आज आनंद होतोय पवार साहेबांना ती संधी मिळू शकते, कारण आता पवार साहेब आज रोजी ऑफिशियली ओबीसी झालेले आहेत. आणि देशाचं राजकारण लक्षात घेता शरद पवार ओबीसी मधले सर्वात जास्त एबल नेते आहेत. आणि एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्राचा माणूस म्हणून पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की ते आज ऑफिशियली ओबीसी झाले आणि ते आता पंतप्रधान पदासाठी ते असं म्हणाले होते की मी पुढचा पंतप्रधान ठरवणार आहे. मला शुभेच्छा द्यायच्या आहेत की तुम्हीच साहेब पंतप्रधान व्हा. मराठी माणसाने या बाबतीत तरी एकमताने त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आता गुणवत्तेचा मुद्दा
बघा नाही पण त्यावेळेला हे म्हणतील की आमचं खात्यात म्हणून एक नाही पण फक्त मोरे सर तुम्ही एक विसरू नका की हरिनरके पुण्यात राहतात. त्यांची कमेंट ही घेताना ते पुण्यात राहतात हे नेहमी लक्षात ठेवूया. आता गुणवत्ता राजेंद्र बघा असं आहे की आपल्याच वाहिनीच्या माध्यमातून आणि इतर वाहिन्यांच्या माध्यमातून बापट आयोगाचे काय वाभाडे काढले गेले, त्याची कुठच्याही प्रकारची सँक्टिटी, त्याची मान्यता जी ठेवायला पाहिजे होती ती ठेवली गेली नाही. त्याच्यात मला जायचं नाही. पण तुम्हीच लिहिल्याप्रमाणे आता कसं होतंय बघा की बापट आयोगाचे आम्ही वाभाडे काढू पण गायकवाड आयोगाला तुम्ही हात नाही लावता का? गायकवाड आयोग मात्र पवित्र मानलं पाहिजे. साधा मुद्दा आहे. मोरे सरांना तुम्ही जो प्रश्न विचारला तो मुद्दा आहे की सर आतापर्यंत मंडल आयोगापासून सर्व आयोगांनी 23 गुणांची पत्रिका मांडली होती आणि त्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणाला 12 गुण दिलेले होते. याचा अर्थ 52% गुण हे सामाजिक मागासलेपणाला होते. गायकवाड आयोगाने ही गुणपत्रिका बदलली आणि गायकवाड आयोगाने 23 चे 25 गुण केले आणि 25 गुण केल्यानंतर त्यांनी सामाजिक मागासलेपणाचे गुण 12 वरनं 10 वर आणले, म्हणजे पासिंग 40%ला केलं. आणि दुसऱ्या बाजूला शैक्षणिक मागासलेपणाचे जे गुण होते ते कायम ठेवले 8, पण जे वाढवलेले 2 गुण आहेत ते मात्र कशा पद्धतीने वापरले आणि जे सामाजिकचे कमी केले होते ते कशा पद्धतीने वापरले, तर त्यांनी आर्थिक मागासलेपणाचे 3 गुण जे होते त्याचे 7 गुण केले, म्हणजे 233% वेटेज वाढवलं. या पद्धतीने जे काही गुणात्मक पातळीवर काम झालेलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा होईल, त्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होतील. मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, मी बापट आयोगाचीही मान्यता आणि बापट आयोगाचं पावित्र्य पाळतो आणि मी गायकवाड आयोगाचं पण पावित्र्य पाळतो. पण धस साहेबांनी उत्तर द्यावं. हा क्वाशी ज्युडिशियल कमिशन असतं सर. या कमिशनवर काम करणारे राजेश करपे नावाचे सद्गृहस्थ, आयोगाचा अहवाल अजून सरकारच्या ताब्यात मिळालेला आहे, तो आमदारांना पण कळलेला नाहीये, तो कुणाला माहित नाहीये आणि ते चॅनल्सवर मुलाखती देत फिरत होते सगळीकडे. हे न्यायाधीशाच्या पदावरच्या व्यक्तीने करायचं असतं का? नंबर 1. दुसरे प्रश्न, या आयोगामध्ये नियुक्ती करत असताना सन्माननीय सर्जेराव निमशे सरांना नियुक्त केलं गेलं. मला आनंद आहे, माझे मित्र आहेत ते. कुलगुरू राहिलेत ते नांदेडला, ते कुलगुरू राहिलेत लखनौला. माणूस मोठा आहे पण ते गणिताचे शिक्षक आहेत आणि त्यांना आपण समाजशास्त्रज्ञ म्हणून नेमलं. समाजशास्त्रज्ञाची कायद्यामध्ये एक पात्रता सांगितलेली आहे, ती पात्रता ते पूर्ण करत होते. अशा पद्धतीची समजूत आपण करून घेतलेली आहे. आपण या आयोगामध्ये देशपांडे साहेबांना नेमलं, ज्यांनी बापट आयोगामध्ये मराठा समाजाच्या बाजूनी मतदान केलं होतं, म्हणजे त्यांचं मत आधीच कळलेलं होतं आणि तरी सुद्धा त्यांना आपण नेमलेलं होतं. असे काही गुणात्मक मुद्दे या चर्चेमध्ये येतील आणि ते उपस्थित करण्याचा हक्क हा भारतीय नागरिकांना असला. याला सराटे तर उत्तर देणारच आहेत. धस तुम्हाला पण द्यायचं आहे याबद्दल? मी धस यांच्याकडे पहिल्यांदा जातो, पण सराटे दिवसभर आपल्यासोबतच आहे. बापट आयोगाचा आम्ही अवमान करत नाही. मी अगोदरच सांगितलं की बापट आयोग, सराफ आयोग सगळे माहिती. तुम्ही गुणात्मकच्या बाबतीमध्ये नरके सर बोलले, परंतु असे काही गुणात्मक मुद्दे झालेले आहेत की मराठा समाजाला द्यायचंच नाही. मग याच्याबद्दल बोलायचं नाही का? तुम्ही गुणात्मक आणि तो घटनात्मक दृष्ट्या आधार असलेला आयोग आहे. त्या आयोगाने गुन्ह्यामध्ये काही बदल केले, हे केले, तो त्याचा सर्व अधिकार आहे ना. यापूर्वीचे सर्व आयोगाचे शिफारसी काही डॉक्युमेंट्स आम्ही पण वाचलेले आहेत ना. त्यांनी तर डायरेक्ट मराठी म्हणजे अजिबातच नाही, जय हिंद जय महाराष्ट्र लगेच बाहेर काढा असे जे केलेलं आहे, मग त्याच्याबद्दल बोलायचं नाही का? त्याचे गुणात्मकच सगळं झालं. आणि आता जर गुणात्मक गायकवाड आयोगाने केलं, गायकवाड निष्ठा एकट्या गायकवाड आयोगाने नाही, म्हसे साहेब अगोदर नियुक्त केलेले होते, दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. आणि देशपांडे असतील, गणित तज्ञ, समाजशास्त्र तज्ञ असू शकत नाही का? आता मी शेतकरी आहे, मी शेतकरी आमदार झालेलो आहे बरं का. माझे वडील शेतकरी होते, मी आमदार झालो. हे मला असं वाटतं की आयोगावरती विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही त्यांचाही आदर करतो असं अगोदरच. मी येतो तुमच्याकडे, मी तुमच्याकडेच येणार होतो, पण मला ब्रेक सांगण्यात आलाय, मला घ्यावा लागेल, वेळेची ही मर्यादा पाळावी लागेल. पण मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला.
आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता मी काही मान्यवरांकडे पहिल्यांदा त्यांच्या बेसिक प्रतिक्रिया घेईन आणि त्यानंतर आपण फक्त नरके सर आणि मोरे सरांशी बोलणार आहोत. पण त्याआधी इतरांकडच्या सगळ्या प्रतिक्रिया आपण पूर्ण करूयात. मी संजीव भोर यांच्यापासून सुरुवात करेन. भोरजी, तुमची प्रतिक्रिया. इथे नरके सरांनी प्रश्न उपस्थित केला आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबतचा. सर्जेराव निमसे सरांचा त्यांनी उल्लेख केला. यापूर्वी जे जे सदस्य नियुक्त केले गेले त्यांना हा क्रायटेरिया वापरला होता का, याबद्दल ते बोलणार आहेत का? मागच्या आयोगाच्या सदस्यांपैकी बापट आयोगात मराठा आरक्षणाबद्दल कसबे सरांचं ओपिनियन घेतलं गेलं. कसबे सर कुठे सर्वेक्षणात सहभागी झालेले होते का, याच्याबद्दल कधी प्रश्न उपस्थित केला गेला का? म्हणजे फक्त मराठा समाजाच्या फेवरमध्ये अहवाल आलाय म्हणून मात्र सगळे प्रश्न उपस्थित करायचे. मराठा समाजाच्या अगेन्स्ट अहवाल जात असतील तर मग मात्र कोणी प्रश्न उपस्थित करायचे नाही. हा जो क्रायटेरिया आहे तो आपल्या सोयीने वापरला जातो. दुसरं, मागासलेपणाच्या लक्षणांबाबत जे त्यांनी उल्लेख केले, तर यात अनेक न्यायालयांचे निवाडे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या, उच्च न्यायालयाचे निवाडे आहेत की काळाच्या ओघात मागासलेपणाचे निकष हे बदलले जातील. त्यांनी जो पर्सेंटेजचा उल्लेख केला या ठिकाणी, त्याच्यासाठी मला आवर्जून सांगायचं आहे. आता गायकवाड आयोगाने त्यांनी सांगितलं की सामाजिक मागासलेपणाचा जो पर्सेंटेज आहे ते जाणीवपूर्वक कमी केलं. सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे अनेक निवाडे हे सांगतात की काळाच्या ओघात मागासलेपणाचे निकष बदलत जातील, क्रायटेरिया बदलावं लागेल. आणि पूर्वी तर अस्पृश्यता असेल, मागास निकाल कोणता नाही सगळ्याचं उत्तर त्यानंतर तुम्ही कव्हर करा. मी तुम्हाला अगदीच कोणाच्या वर्षेस कोण वगैरे ते सांगायचं तर देऊ ना, आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण एक जनरलाइज त्याच्यातनं जे कन्क्लुजन आलेलं आहे, पूर्वी हे मागासलेपणाचे जे काही एखादी जात मागासलेपणाचे समजायचे असेल तर त्याच्यासाठीचे निकष वेगळे असायचे. प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे जगात, निकष बदलणार असा तुमचा बेसिक मुद्दा. निकष बदलणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते कन्सिडर केलं गेलं पाहिजे. ते केलेलं आहे आताच्या आयोगाने, ही चूक नाही. अतिशय रास्त भूमिका घेतलेली आहे आयोगाने. कोंडरेजी, हे माझा मगाशी मुद्दा जे देवरे सरांनी काढला होता तर तोच एक मुद्दा आहे की तुम्ही मराठा समाजाचा बॅकवर्डनेस जो आहे तो ग्लासमध्ये अर्ध पाणी असेल आणि अर्ध मोकळा आहे, तर तो पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला तो दिसतोय तो अर्धा ग्लास. आता त्या अर्ध्या ग्लासबद्दल मी भरलेला सांगतो की मराठा समाजामध्ये दोन प्रकार आहेत की गेल्या 100 वर्षांमध्ये ह्या समाजाने शिक्षण संस्था काढल्या आणि बहुजन समाजात फक्त मराठींची मुलं नाही शिकवली, बहुजन समाजामध्ये क्रांती केली. दुसरा मुद्दा आहे की जे लोकप्रतिनिधी निवडून जातात ते इलेक्टेड प्रोसिजरनी जातात, ते सिलेक्टेड नाही. नंबर 2, त्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये मराठा समाजाने निश्चित काम केलं, म्हणून त्याचा फायदा मराठ्यांना झाला का, तर नाही, सगळ्यांना झालेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. महाराष्ट्राच्या पुरोगामी समाजकारणामध्ये या समाजाचं महात्मा फुल्यांचे विचार रुजवण्यामध्ये मोठं योगदान आहे, हे याच्यामध्ये ध्यानात घ्यावं. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरनं मराठा वर्सेस ओबीसी असा वाद करू नये एवढीच अपेक्षा आहे. सरडेजी, नाही याच्यात 2 मुद्दे मी स्पष्ट करेन. एक तर आयोगाचा आणि तुमचा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचा. आता तुम्ही 5 राज्य सांगतो तुम्हाला, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. 60 वर्ष झाले की हे रिझर्व्ह क्लासकडेच सगळी सत्ता आहे. कारखाने त्यांच्याकडे, बँका त्यांच्याकडे, इव्हन ते रिझर्वेशन घेतात, राजकीय रिझर्वेशन. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की मग त्यांना म्हटलं का तुम्ही कशामध्ये ओबीसी, कशाला एससी. आता नंदुरबार जिल्हा असेल, विदर्भ घ्या. आपलं दुर्दैव असं की विदर्भामध्ये 90% लोक रिझर्वेशन मध्ये आहेत आणि तरी त्यांना पॉलिटिकल रिझर्वेशन आहे. हा इम्बॅलन्स जो आहे ना, त्याचं कारण यांची जी भीती आहे, माझं मूलभूत म्हणणं असं की महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन जे दिलंय स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राजमध्ये, हे मुळात इलॉजिकल आहे. त्यामुळे यांची भीती आहे. तर तिला अजून दुसरा अंग आहे की ते 16-4 आणि 15-4ची यादी इकडे वापरता येत नाही. त्याचं कारण असं आहे, अनरिप्रेझेंटेड आणि इनॲडिक्वेटली रिप्रेझेंटेड हे सारखे शब्द नाही. बरोबर. इथं लोकसंख्या असेल तर प्रतिनिधित्व मिळतं, कारण कमी शिकलेले जास्ती मासेस मतदानाला जास्त येतात, हा आपला विषय. त्यामुळे इथे लोकसंख्या जर कमी असेल तरच प्रतिनिधित्व कमी मिळतं राजकारणामध्ये. आणि ओबीसी जर प्रवर्ग म्हणून तुम्ही काउंट केलं, त्याची लोकसंख्या कमी नाहीये, मग ओबीसीला प्रवर्गाला कसं रिझर्वेशन मिळेल? हे राजकीय रिझर्वेशनचे निकष पूर्ण वेगळे. पी.पी. रावच्या सरकारकडे आता ओपिनियन आहे, त्याने सांगितलेलं आहे की 16-4, 15-4 निकष यादीचे वेगळे असतात. अनेक राज्यामध्ये आहेत, वेगळ्या याद्या आहेत, ते महाराष्ट्रात विषय वेगळा आहे. हा एक मुद्दा आहे की राजकीय रिझर्वेशन वरून मराठ्यांना काही पिंजऱ्यात उभं करू नये. आयोगाचा जो मुद्दा विचारलेला आहे, तुम्हाला मी एक माहिती देतो नरके सरांच्या साक्षीने, की खत्री कमिशनच्या अध्यक्षाने राजीनामा देऊन ते अमेरिकेला गेलेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये एका सदस्याने मीटिंग कॉल केल्याचं दाखवलंय, त्याच्यामध्ये 4 सदस्याच्या सह्या आहेत, उपस्थिती रजिस्टर माझ्याकडे आहेत.
आणि ते अध्यक्ष नसताना, सचिव नसताना त्यांनी तो अहवाल बनवला आणि सरकारकडे पाठवलेला आहे. आणि त्याच्यावर आमचं भवितव्य ठरलेलं आहे. 2000 साली जर आम्ही आरक्षणात आलो असतो तेव्हा हे पण नव्हतं आम्हाला टच करू नका काय, तेव्हा आरक्षणात आलो असतो तर आमची किती परिस्थिती सुधारली असती, हे वादचरी झाले असते का? महाराष्ट्राने याच्यावरती चौकशीची कधी मागणी केली नाही की मराठ्यांवर असा अन्याय करणारा तो कोण आहे महाभाग. हे जर केलं ना तर फार तथ्य समोर येणार आहेत आणि त्याच्यामुळे मराठ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा राग येतो. मुळात आता नरके सरांनी पण त्यांना माहितीच आहे की बापट आयोग हा राज्य मागासवर्ग आयोग इम्प्लिमेंट होण्याच्या आधीचा आयोग आहे. त्याला 9-2 कसं लावणार? हे सदस्य होते त्यावेळेला. आयोगाकडे जेव्हा राणे समितीने सरकारने विचारलं की बाबा हे तुम्ही क्वांटिफायबल डेटा देणार का, 50% वरचं तुम्ही आरक्षणासाठी काही सर्वे करणार का, तेव्हा आयोगातून उत्तर काय आलेलं आहे की तुम्ही आधी बापट आयोगाच्या अहवालावर 9-2 नुसार निर्णय घ्या. राज्य मागासवर्ग आयोग कायदा बापट आयोगाला रिट्रोस्पेक्टिव्हली लागूच करता येत नाही, त्या अहवालावर 9-2 नुसार निर्णय कसा घ्यायला सांगतात? आणि हे आयोगाच्या पातळीवर फार मोठा त्यात गुन्हा झालेला आहे. दुसरा मुद्दा, या आयोगाची जी विधिवत आता सध्या हे झालेली आहे, अपॉइंटमेंट झालेली आहे, याच्यामध्ये 6 ओबीसी प्रवर्गातले सदस्य आहेत. करपेने काही गुन्हा केला, यांनी दत्ता बाळसराफचं नाव घेतलं असतं तर मी समजू शकलो असतो की यांनी समतोल साधलेला आहे. दत्ता बाळसराफांनी गुन्हा केलेलाच आहे तसा, की त्यांनी पण मीडियाकडे काही माहिती दिलेली आहे. ते दोन्हीचंही मी समर्थन करणार नाही. त्यांनी नसतं केलं तर चांगलं झालं असतं, एवढंच मी म्हणेन. मी तुमच्याकडे नंतर मी तुमच्याकडे आणि तुमच्याकडेच येणार आहे. मी जास्तीत जास्त वेळ सगळ्यांना देण्याचा प्रयत्न झाला. मला काही पण दिवसभर आज देवरेजी तुम्ही पण होता, काँग्रेसतर्फे सुद्धा ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन चर्चेमध्ये आम्ही घेतलेलं आहे. मी इथे ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर माझ्यासोबत मोरे सर आणि नरके सर असतील. या मुलींचे जे काही आक्षेप असतील, समजा ओबीसीकडनं सुद्धा काही मुद्दे असतील ते आणि त्याला बाकीचे मुद्दे, त्याला रिस्पॉन्ड करणारे मुद्दे ते आपण घेऊयात. इथे मात्र ब्रेक घेऊयात. पाहत राहा एबीपी माझा. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेच्या या टप्प्यामध्ये आपल्यासोबत असणार आहेत फक्त डॉक्टर सदानंद मोरे सर आणि डॉक्टर हरी नरके. त्यामुळे आता काही मुद्दे अकॅडमिक चर्चा त्याच्यात येईल, अभिनिवेश टाळला जाण्याचा प्रयत्न असेल आणि बेसिक मुद्दे चर्चेला येतील. माझ्याकडे एकूण 3 सेगमेंट्स आहेत. प्रत्येक सेगमेंटमध्ये माझ्याकडे 3 मिनिटं आहेत. त्यामुळे मान्यवरांना विनंती की तुम्ही तेवढ्या वेळात बोला, म्हणजे मला प्रत्येक सेगमेंटमध्ये दोघांकडे जातील. मी पहिल्यांदा नरकेंकडे जातो, त्यांचे आक्षेप समजून घेऊ. पहिला मुद्दा असा की सन्माननीय बाळासाहेब सराटे असं म्हणाले की बापट आयोगाला काही सँक्टिटी नव्हती कारण कायदा नंतर लागू झाला. त्या संबंधातला खुलासा केला पाहिजे की ही गोष्ट खरी आहे की कायदा 2009 साली लागू झाला, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने इंद्र साहनी केसमध्ये निकालपत्रामध्ये जे आदेश दिले तो केस लॉ असतो आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे खत्री आयोग, बापट आयोग हे सगळे आयोग स्थापन झाले होते आणि ते काम करत होते आणि त्यामुळे कायदा नव्हता ही गोष्ट खरी नाही. केस लॉ प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ते काम झालेलं आहे, त्यामुळे त्याला सँक्टिटी आहे. एक मुद्दा आणखीन, रावसाहेब कसबेंच्या नियुक्तीबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो, तेव्हा बघा त्याच कायद्याचा आधार घेतला जातो की त्या कायद्यात असं म्हटलेलं आहे की शेवटचे 6 महिने शिल्लक असताना माणूस नेमू नये आणि मग रावसाहेबांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. एका वेळेला म्हणायचं तो कायदा नव्हता बापटच्या वेळेला आणि इथं मात्र बरोबर आधार घ्यायचा त्या कायद्याचा. तो कायदा 2009ला लागू झाला. कायदा जरी 2006चा असला तरी लागू 9ला झाला. बापट कमिशनच्या वेळेला तो अस्तित्वात नव्हता, त्यामुळे रावसाहेब कसबेंची नियुक्ती बेकायदेशीर नव्हती. आणि शेवटचं, रावसाहेब कसबेंनी सर्व्हेमध्ये भाग घेतला नव्हता म्हणून रावसाहेबांनी मतदान करायला नको पाहिजे होतं हे म्हणणं बरोबर नाही. त्याचं कारण असं की ज्या दिवशी माणूस आमदार होतो, विधान परिषदेमध्ये दर 2 वर्षांनी आमदार बदलतात, कायद्यांची चर्चा चालू असते. याचा अर्थ एखादा आमदार आज झाला तर त्यांनी कायद्याच्या प्रोसेसमध्ये मतदान करायचं नसतं असं नाही. ज्या दिवशी तो सदस्य होतो, ज्या दिवशी तो आमदार होतो, त्या दिवशी त्याला अधिकार मिळतो. रावसाहेब कसबेंनी जे केलं ते योग्यच होतं. आणि एकच वाक्य की रावसाहेब कसबेंच्या संबंधामध्ये जाहीरपणे अशी भूमिका मांडली गेली की त्यांनी काहीतरी चुकीचं केलं, अन्यायकारक केलं, त्यांनी सर्व्हेच केला नव्हता. मला सांगा, गायकवाड आयोगामधल्या सदस्यांनी कुठले सर्व्हे केलेत? त्यांनी तर दुसऱ्यांकडनं करून घेतलेत सगळे. त्यामुळे
ज्या सदस्यांनी सर्वे केले होते त्या सर्वेच्या आधारे जर का रावसाहेब कसबेंनी आपलं मतदान केलं असेल तर त्यात काही चुकीचं नाही. इथे एक मुद्दा आपण जुना इतिहास सगळ्याच अहवालाचा आपल्याला वेगळा वेगळा करावा लागेल. आता आपण आहे त्या स्टिक टू आत्ताच्या आयोगाला राहूया. तुम्ही आता मुद्दा केला आयोगाची कार्यपद्धती आणि सर्वे बद्दल. मोरे सर. नाही, मला मगाच्या एका गोष्टीबद्दल खुलासा करायचा आहे. आपण जे निमसेंच्या बद्दल म्हटलं, निमसे हे गणिताचे प्रोफेसर आहेत, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. निमसे हे 2 महत्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू झाले आहेत आणि कुलगुरूला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर कुठला असेल, तोंड द्यावा लागत असेल, तर विद्यापीठामधल्या प्राध्यापकांच्या आणि नॉन टीचिंगच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये निमशांना अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. किंबहुना निमशांच्या विशिष्ट भूमिकेमुळं तिकडे उत्तरेत, म्हणजे उत्तर प्रदेशमध्येच ते लखनौच्या विद्यापीठाचे कुलगुरू होते, उत्तरेमध्ये त्यासाठी ते गाजले उलट आणि ते तिथपर्यंत केंद्र सरकारपर्यंत गेलं. त्यामुळे त्यांचा अभ्यास अतिशय कसून झालेला आहे आरक्षणाचा. त्या अर्थाने त्यांना तज्ञ मानायला हरकत नाही. त्यांना मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर म्हणून घेतले गेलेले नाही, तर कुलगुरू आणि आरक्षणाच्या प्रश्नाचा अभ्यासक म्हणून घेतले गेले. याचा मी तुम्हाला खुलासा करावाचा वाटतो मला. दुसरी गोष्ट अशी की सुदैवाने आज आपण ते म्हटलेलं नाही कुणी आपल्यापैकी, पण काही लोकांनी सुरुवातीला मी जे ऐकत होतो अगदी आयोगाच्या अध्यक्षांच्या जातीपर्यंतचा मुद्दा नेला. म्हणजे ज्या जातीचा प्रश्न आहे त्या जातीचा अध्यक्ष असता कामा नये असं जणू काही त्यांच्या याच्यामधनं त्याचा अर्थ असा होता की न्यायिक संकेतानुसार जेव्हा आता मी तुम्हाला सांगतो सुदैवानं भारतीय घटनेमध्ये आता हे सांगतील की रंगनाथ मिश्रा न्यायमूर्ती जे होते ते कशाच्या कोणत्या आयोगाचे अध्यक्ष आहेत? ते मायनॉरिटीज, रिलिजियस मायनॉरिटीज आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज. आता स्वतः ते रिलिजियस मायनॉरिटीतही मोडत नाहीत, हिंदू आहेत, आणि ते लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये मोडत नाहीत कारण त्यांची भाषा हिंदी आहे, म्हणजे मातृभाषा पाहिली तर. मग असं असताना त्यांना जर तुम्ही नेमलं तर आक्षेपाचा मुद्दा येईल. तो कुणी घेतलेला नाही. त्यामुळे मेहरबानी करून अशा पद्धतीने कुणी कुठल्याही आयोगाकडे बघू नये असं मला या ठिकाणी मुद्दाम सगळ्यांना सांगायचं आहे. जातीय पद्धती सर तुम्ही म्हणताय ते एरवी मान्य व्हायला हवं. त्याचं कारण असं की मी म्हणूनच म्हणालो की बापट आयोगाच्या बद्दलही त्याच्या पात्रतेबद्दल आपण शंका घेणं किंवा त्याच्याबद्दलचे वाभाडे काढणं हे योग्य नव्हतं. त्याच्यानंतर बाळासाहेब सराटेंनी खत्री आयोगाबद्दल सुद्धा तेच वाभाडे काढले. साधा मुद्दा आहे बघा की खत्री आयोगाचा जो अहवाल त्यांना चुकीचा वाटतो त्या अहवालामध्येच कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांना घातलं गेलं. मग याचा अर्थ ते रद्द करायचंय? बाळासाहेबांना असं सुचवायचं की ते रद्द झालं पाहिजे? मला काय वाटतं की सोयीनुसार लोक जेव्हा वापरतात तेव्हा ते बरोबर नाही. अकॅडमिकली आपल्याला मान्य करायला हवं. मी निमशे सरांच्या योग्यतेबद्दलचा जो मुद्दा सरांनी मांडला तो मान्य करतो. सर प्रश्न मी 3 विचारले होते. एक प्रश्न विचारला होता की ज्या देशपांडे सरांनी ऑलरेडी बापट आयोगामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूनी मतदान केलं होतं आणि रिपोर्ट दिला होता, त्यांचं मत आधीच कळलेलं होतं आपल्याला, तरी त्यांची नियुक्ती करण्यात आली. करपे आणि निमसे सर आणि गायकवाड साहेब आणि सदस्य सचिव हे कोणत्या समाजाचे होते हा मुद्दा महत्वाचा नाहीये. मुद्दा आहे तो महत्वाचा असा की न्यायिक तत्वाप्रमाणे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असा जेव्हा प्रश्न तयार होतो त्यावेळेला काही संकेत आणि त्या संबंधातली काही एक आतापर्यंतची प्रचलित पद्धत आहे. पण तरीही मी ते मुद्दे उपस्थित करत नाही. मला स्वतःला असं वाटतं की गुणवत्तेचा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. गुणवत्तेचा मुद्दा जास्त महत्वाचा. एकच वाक्य बघा सर, ज्या पाहण्या झाल्या त्याच्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट सारख्या मान्यवर संस्थेने पाहणी केली, त्याच्याबद्दल कधीही आपल्याला आक्षेप घेता येणार नाही किंवा त्याची जी फार मान्यता आहे. पण सर त्या पाहणी करणाऱ्या संस्थांमध्ये एक संस्था अशीही होती की ज्याचे नेते सन्माननीय बाळासाहेब सराटे होते, जे मराठा आरक्षणाचे अतिशय हिरिरीचे नेते आहेत. आता मला सांगा की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट प्रमाणे जो माणूस ज्या विषयाचा नेता आहे त्याच्याच संस्थेकडे सर्वेचं काम दिलं गेलं. हा प्रश्न तुम्ही बाळासाहेबांच्या उपस्थितीत जर रेस केला असता एक्झॅक्टली म्हणजे बरं झालं असतं. त्यांनाच माहिती आहे एक्झॅक्टली. पण फक्त संकेताच्या दृष्टीने इकडे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्यांच्या संस्थेचं नाव महत्वाचं नसून तो जो संकेत सांगू पाहताय तो तुम्हाला वाटत नाही कॉन्फ्लिक्ट झालाय मोरे सर? नाही, संकेत महत्वाचा आहे ना, त्याच्याबद्दल माझं दुमत होतं कारण नाही. पण ते काय त्याच्या पाठीमागे नेमकं झालं हे ते जास्त चांगलं सांगू शकले असते म्हणून. ठीक आहे, मी इथे ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर आणखी पुढचा महत्वाचा आक्षेप असणार आहे याच्यामध्ये पुन्हा एकदा की मुळात सगळ्या चर्चांच्या पलीकडे आयोगाच्या कार्यपद्धतीच्या पलीकडे मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण याबद्दल काय म्हटलं जात आहे हे आयोगांच्या पलीकडे जाऊन आपण सैद्धांतिक पातळीला चर्चा जेवढी जमेल तेवढी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. छोट्यासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. आपण सगळ्यांनी
या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्यासोबत डॉक्टर मोरे सर, डॉक्टर नरके सर आहेत। मी मोरे सरांकडे जातोय। मोरे सर, या चर्चांच्या पलीकडे, आयोगांच्या पलीकडे एक परसेप्शन आहे, तो मगाशी मुद्दा अगदी निसटता येऊन गेला होता। मराठा समाजामध्ये गरिबी आहे, गरिबी असू शकते, गरिबी आहे, त्याच्याबद्दल मदत करण्यालाही पाहिजे, धोरणात्मक काही त्रुटीही राहून गेल्या असतील ऐतिहासिक पातळीला, पण सामाजिक मागासतेची जी पार्श्वभूमी इतर जातींना असते ती मराठा समाजालाही आहे असं म्हणता येतं का? काय झालंय की ती पार्श्वभूमी मराठा समाजाला आहे, फक्त मधल्या काळामध्ये त्यांच्याकडे काही एक सत्ता आल्यामुळे ती जरा झाकाळून गेली। म्हणजे लोकांनी पण अतिशय हुशारीने चालाखीने जणू काही नाहीच आपण तसं केलेलं झालेलं म्हणून ती बाजूला ठेवली। हरिनरके तुम्हाला सांगतील काय नेमका इतिहास आहे। ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायची वेळ आली तेव्हा त्यावेळच्या ब्राह्मण पुरोहितांनी वगैरे त्याला नकार दिला, धर्मशास्त्राने नकार दिला हो ना, पण त्यामुळे शिवाजी महाराज त्यांचे पूर्वज किंवा त्यांचे वंशज यांना त्या नकार दिल्या गेल्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा उतरंडीमध्ये कोणते तोटे झाले की ज्याची परिणती मराठा समाजाच्या मागास होण्यास नाही सांगतो। हा पहिला टप्पा झाला, हा जो मी तुम्हाला सांगतोय सामाजिक कसे बदल होतात त्याच्यामध्ये, त्याच्यातून ते बाहेर पडले। त्यांनी काय केलं की गागा भट्टांना बोलावलं, गागा भट्टांनी त्यांचं क्षत्रियत्व मान्य केलं आणि त्यांचं मौजी बंधन केलं। पण हे फक्त छत्रपतींच्या एकट्या घराण्याबद्दलच झालं, बाकीच्या मराठ्यांचं काय त्यावेळेला त्यांचं उपनयन केलं होतं का गागा भट्टांनी किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या भट्टांनी? नाही केलेलं, तो प्रश्न तसाच राहिला ना। बरं, हा म्हणजे शिवाजी महाराजांची ती राजकीय गरज होती म्हणून त्यांनी ते करून घेतलं, एरवी त्यांनी केलं नसतं ते त्यावेळेचं आंतरराष्ट्रीय राजकारण करण्यासाठी त्यांना एक स्टेटस पाहिजे होता। बरोबर, गागा भट्टांनी तेवढी गरज भागवली। पुढच्या काळामध्ये हाच प्रश्न प्रतापसिंह महाराजांच्या काळात उभा राहिला, सातारच्या प्रतापसिंहाच्या बाबतीत त्यांनी काय केलं, त्यांनी थोडं वाढवलं ते, म्हणजे आपण एकटे न करता त्यांनी पंचकुळीचा विचार आणला आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न केला। त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला, प्रचंड प्रमाणात विरोध झाला। हे झालं दुसऱ्यांदा। आणि तिसऱ्यांदा शाहू महाराजांच्या बाबतीत जेव्हा तो प्रश्न निर्माण झाला तेव्हा शाहू महाराजांनी तो प्रश्न आपल्या वैयक्तिक किंवा आपल्या सैरसंबंधातल्या लोकांच्या पुरता, कुळींपुरता महाराजीत न ठेवता सगळ्या समाजाचा प्रश्न निर्माण केला। पण तोपर्यंत सगळे लोक या लोकांना शूद्रच मानत होते ना, आणि शूद्राचं स्टेटस म्हणजे सगळ्यात खालता। एक बोला, असं शूद्र ब्राह्मणांनी मानल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज आणि वंशज, शाहू महाराज त्यांच्या आधीचे किंवा ते घाटगे घराण्यातून आले होते तो वेगळा विषय झाला, त्यांच्या सामाजिक राजकीय स्टेटस मध्ये जसा इतरांच्या जातीमध्ये पडला, या भारतीय जातीच्या उतरंडीने इतरांना मागास आणि शूद्र ठरवल्याने त्यांच्या राजकीय आणि आर्थिक संबंधांबाबतीत जो फरक पडला तो मराठ्यांच्या बाबतीत कसा पडला? नाही, निश्चितपणे ना, म्हणजे हे अपवाद झाले, यांनी ते कसं वेगवेगळ्या पद्धतीने तो अडथळा दूर केला, बाकीच्यांचा नाही ना दूर झाला। नाही, पण अडथळा जर समजा राज्याभिषेक झाला नसता, समजा वेदोक्ताच्या नंतर पुराणोक्ता अंघोळ चालू राहिली असती तर शाहू महाराजांच्या अधिकारामध्ये नेमकं कोणतं न्यून येणार होतं? निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, सामाजिक स्थान ज्याला म्हणतो आपण ते फार महत्वाचं आहे आपल्या सामाजिक रचनेमध्ये। आणि आता तुम्ही शाहू महाराजांचं म्हटलं की नाही, ती जुनी गोष्ट झाली। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मी बाबासाहेबांचं उदाहरण देत नाही कारण बाबासाहेब त्या अर्थाने बॅकवर्ड क्लासेसमध्ये मोडतात म्हणून तो होणारच तसं। पण इथे मात्र यशवंतराव चव्हाणांना संस्कृत शिकायची इच्छा होती, विषय घेण्याची, नाही घेऊ दिला त्यांच्या गुरुजींनी। त्यांनी त्यांचं काय अडलं? त्याच्याने ते सीएम होऊ शकले की नाही होऊ शकले, आखू शकले की नाही आखू शकले? तसं ना, हे तुम्हाला ज्या व्यक्तीला त्याचा त्रास होतो प्रत्यक्षात त्यालाच कल्चरल स्टेटस नाही। सो आपल्याला एखादी गोष्ट त्याची तुलना तुम्ही आपल्याला विशिष्ट शूद्रांना जेव्हा त्रास झाला असेल त्याची तुलना तुम्ही या त्रासाशी करताय? आपल्याला एखाद्या गोष्टीचा अधिकार केवळ आपल्या जातीमुळे नाही हे समजण्यासाठी त्या व्यक्तीलाच और क्या जाने गवारा रे असं खुद्द कबीरांचं म्हणणं फुल्यांनी उद्धृत केलेलं आहे। जिने तन लागे तिने तन जाणे, त्यामुळे हा यशवंतराव म्हणजे प्रातिनिधिक झाले। हा कल्चरल कॉन्फ्लिक्ट बरोबर आहे, डेफिनेटली हा सांस्कृतिक संघर्ष आहे, त्याची परिणती माझा मगासपासून प्रश्न आणि हा मी वेळोवेळी विचारलेला आहे, त्याची अंतिम परिणती एका संपूर्ण समाजाच्या आर्थिक, राजकीय आणि समाज जीवनातल्या सत्तास्थानावरती कसा झाला? निश्चितपणे होऊ शकते। सत्तास्थानावरती झालं असेल नसेल, त्या सत्तास्थानात जे थोड्या लोकांना मिळाले त्यांचा उपयोग सगळ्यांना होत नाही। मी मागे सांगितलं नरके सर, सर
आपण जर पाहिलं की मंडल आयोगापासून जी प्रश्नावली वापरली गेली मागासपण ठरवण्यासाठी, त्या प्रश्नावलीमध्ये सामाजिक मागासलेपणाचा, शैक्षणिक मागासलेपणाचा विचार करताना त्यांना मिळालेलं राजकीय प्रतिनिधित्व हा सुद्धा एक वेटेजचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाला मिळालेलं राजकीय प्रतिनिधित्व हे तुम्ही स्वतःच मान्य केलेलं आहे, त्यामुळे तो सुद्धा मराठा समाजाच्या विरोधात जाणारा मुद्दा आहे, कारण त्याचं वेटेज आहे, ऑलरेडी आहे. एक दुसरं असं की शाहू महाराज किंवा शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये मला एक त्या निमित्ताने सांगावंसं वाटतं, त्यांना विरोध झाला हा स्वल्पविराम झाला, पण त्यांना मान्यता मिळाली हा पूर्णविराम आहे. आणि क्षत्रियत्व सिद्ध केलं त्यांनी. आणि मग कसं होतं की अगदी शाहू महाराजांचा जरी विषय आपण घेतला तरी त्यांना वेदोक्ताचे मंत्र म्हटले जात नाहीत, पुराणोक्त मंत्र म्हटले जात आहेत, हे सांगणारे राजाराम शास्त्री भागवत पुन्हा ब्राह्मणच होते. आणि त्यांना निर्णय देणारे त्या संबंधातले न्यायमूर्ती गोखले पण ब्राह्मणच होते. मी इथे ब्रेक घेतो, आपल्याला वेळ आहे, ब्रेकच्या नंतर मी हा मुद्दा पुढे घेऊन जाऊयात. छोटासा ब्रेक. पात्र एबीपी माझा की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. पतंजली बिस्किट 100% आरोग्य आणि आनंद, कोलेस्ट्रॉल, ट्रान्सफॅट आणि अनहेल्दी मैदा रहित. इंडिया खाईल हेल्दी, होईल हेल्दी. Premium cars like this are costly to maintain. Actually, ma'am, the 4-year maintenance cost for Skoda Rapid is under 30,000 rupees. We give you India's first 4-year warranty, 4-year roadside assistance for all Skoda cars at no extra cost. But I'll be driving, right? The new Skoda Rapid. Buy now, pay in 2020. Skoda. Simply clever. बरं चल, प्रेगाकेम कार्ड. पिरियड मिस झाल्यावर तुम्ही गरोदर आहात की नाही हे ठरवण्याची सर्वात सोपी पद्धत. प्रेगाकेम गर्भावस्था तपासणी किट. आता आनंदाची बातमी घर बसल्या की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला. ब्रेक नंतर शेवटच्या म्हणजे अगदी शेवटच्या काहीच मिनिट माझ्याकडे असेल. मी शेवटची प्रतिक्रिया दोघांनाही विचारेन मान्यवरांना. मोरे सर, पुढे काय? आणि तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न असेल. पुढे खरं तर आपण जे मगाशी दाखवत होता, कारण मी प्रत्यक्ष बिल पाहिलेलं नाही ते, त्याच्यामध्ये एक मुद्दा असा होता की आयोगाने 50% या मर्यादेचा पुनर्विचार करावा असंही म्हटलेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या इंदिरा साहनी केसचा वारंवार उल्लेख केला जातो आणि ज्याच्यामुळे हे सगळं पुढचं घडतंय किंवा घडत नाही काही म्हणाल त्याला, त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती. ती गोष्ट अशी होती की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण, त्या प्रकारचं आरक्षण बढतीमध्ये असता कामा नये असं म्हटलं होतं. हे त्याच्यामध्ये तर त्याला अनुलक्षून पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती झाली आणि अशा प्रकारचं आरक्षण द्यायला काही हरकत नाही भरतीमध्ये सुद्धा. म्हणजे इंदिरा साहनीचा एक जर तुम्हाला मुद्दा बाजूला काढता आला दुरुस्ती करून लोकसभेत, तर हाही 50% काढता येईल ना. एक मुद्दा असा आहे की मराठा समाजाची लोकसंख्या किती अशा पद्धतीचा प्रश्न परत परत विचारला गेलेला आहे आणि ती 32 आहे, 30 आहे अशा पद्धतीचे खुलासे झालेले आहेत. त्या संदर्भामध्ये एक मुद्दा असा आपण लक्षात घेतला पाहिजे प्रसन्ना, की आरक्षण देत असताना त्या समाजामधला जो क्रिमी लेअर असतो तो वगळला जातो, तो ओपन मध्ये येतो. त्याचबरोबर त्या समाजातल्या ज्या लोकांना आधीच प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तोही वगळला जातो, तोही ओपनचा भाग असतो, त्या समाजातनं तो आलेला असतो. अशा पद्धतीची जर का आपण तपासणी केली तर 16% शिल्लक राहतं का हे तपासावं लागेल, नंबर 1. आणि नंबर 2, मला स्वतःला असं वाटतं की गुणवत्तेच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना सर म्हणाले तसं 50%च्या बद्दलचं जरूर आपल्याला त्या संदर्भामध्ये थिंकिंग करता येऊ शकतं. पण ते करत असताना सुप्रीम कोर्टाचा निकाल हा केस लॉ आहे, त्यात घटना दुरुस्ती करून आपण बदल करू शकतो, पण तोपर्यंत तो केस लॉ आहे. बरं, काही बाबी जास्तीत जास्त स्पष्ट करण्याचा प्रयत्न आज दिवसभरातल्या चर्चेत झालेला आहे. काही मुद्दे अजून राहिले असतील ते यापुढे समोर येतील सुद्धा, त्यावर वेळोवेळी चर्चा होईल. पण या निमित्तानं अनेक प्रश्नांना बऱ्यापैकी आपण भिडण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारची उत्तरं समोर आली. सगळ्यांवरती समाधान झालं नसेल, एकमत झालं नसेल म्हणून तर ती लोकशाही असते, अन्यथा ती राजेशाही असते. पण सुदैवाने आपली लोकशाही असल्यामुळे यावरती असा वादविवाद होत राहील. एक अपेक्षा मात्र आहे, वाद असाही करायला नको की नंतर भेटल्यानंतर एकमेकांशी नजर मिळवता येणार नाही. ते आरोप टाळूयात, ते अतिशय
पार करणारे शब्द टाळूयात आणि संवाद मात्र कायम ठेवूयात. असे संवाद यापुढे सुद्धा होत राहू यासाठी आशा व्यक्त करून आणि एक मोठ्या वेगळ्या पर्वामध्ये महाराष्ट्र प्रवेश करतोय त्याकडे लक्षपूर्वक बघत सध्या तरी आपण इथे थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने या ठिकाणी पाठिंबा दिला.